नमस्कार मित्रांनो. ओन्ली वी-सी-एस या YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव हेमंत राजेंद्र निकुंज. आज आपण बघूया जावास्क्रिप्ट व्हेरिएबल म्हणजे काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की जावास्क्रिप्ट व्हेरिएबल कशाप्रकारे डिक्लेअर केले जातात आपल्या जावास्क्रिप्टमध्ये. तर मी तुम्हाला एक सांगतो की मागील व्हिडिओमध्ये आपण काही डिस्कस केलं होतं की मी जावास्क्रिप्टची एक प्लेलिस्ट तयार करत आहे. या प्लेलिस्टमध्ये तुमचे स्टार्टिंग टू एंडिंग बेसिक टू ॲडव्हान्स सर्व टॉपिक कव्हर होणार आहेत. म्हणजे ऑल टॉपिक बेसिक टू ॲडव्हान्स आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट रिलेटेड या प्लेलिस्टमध्ये. तर आज आपण बघूया जावास्क्रिप्ट व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय आणि ते कशाप्रकारे डिक्लेअर होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. व्हेरिएबल व्हेरिएबल हा कन्सेप्ट सर्व प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सिमिलर असतो. व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे एक कंटेनर. त्या कंटेनरमध्ये आपण व्हॅल्यू असाइन करतो. कोणाची व्हॅल्यू? डेटा व्हॅल्यू. डेटा व्हॅल्यू म्हणजे काय? ती व्हॅल्यू तुमची न्यूमेरिकल असू शकते, बुलियन असू शकते, स्ट्रिंग असू शकते. का असाइन करतो? आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला आपल्या कोडमध्ये आपल्याला कोणतीही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट यूज नाही करता येत. त्याआधी आपल्याला एखादी ती व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावी लागते. त्यानंतर आपण ती यूज करू शकतो. यासाठी आपण व्हेरिएबल यूज करतो. व्हेरिएबल म्हणजे काय? एखादा कंटेनर. त्या कंटेनरमध्ये आपली डेटा व्हॅल्यू आपण ते स्टोअर करतो. तर जावास्क्रिप्टमध्ये काय सांगितलं आहे ते बघूया. व्हेरिएबल आर कंटेनर फॉर स्टोअरिंग डेटा. जावास्क्रिप्ट व्हेरिएबल कॅन बी डिक्लेअर इन 4 वे ऑटोमॅटिकली युजिंग व्हेअर, युजिंग लेट एंड युजिंग कॉन्स्ट. व्हेरिएबल हा एक कंटेनर आहे. त्यामध्ये आपण डेटा व्हॅल्यू स्टोअर करतो. जावास्क्रिप्टमध्ये प्रमुख 4 वेने आपण डिक्लेरेशन करू शकतो आपल्या व्हेरिएबलचं. युजिंग ऑटोमॅटिक, युजिंग व्हेअर, युजिंग लेट एंड युजिंग कॉन्स्ट कीवर्ड. ओके. युजिंग ऑटोमॅटिक म्हणजे काय? त्याचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. व्हेरी सिंपल आहे मित्रांनो. जावास्क्रिप्टमध्ये ही आपली जावास्क्रिप्ट अशी लँग्वेज आहे, की यामध्ये आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करताना कोणताही कीवर्डचा यूज नाही केला तरी चालतो. फक्त यामध्ये आपल्याला रिक्वायर असते व्हेरिएबलचा व्हॅल्यू आणि व्हेरिएबलचं नाव. ओके. यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल या एक्झाम्पलमध्ये. एक्स दिलेला आहे. एक्स हा आपला व्हेरिएबलचं नाव आहे किंवा नेम आहे. त्यानंतर व्हॅल्यू ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे. सांगण्याचा अर्थ असा, की ही माझी व्हॅल्यू ह्या एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेली आहे. सिमिलर वे वायमध्ये 6 ही व्हॅल्यू स्टोअर झालेली आहे. त्यानंतर एक्स आणि वायची ॲडिशन मी किंवा सम या झेडमध्ये स्टोअर करत आहे. एवढं सिंपल आहे मित्रांनो जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करण्याची पद्धत. ओके. त्यानंतर सिमिलर वे आपण व्हेअर कीवर्डचा यूज करून बघूया. व्हेअरमध्ये काय आहे, की डिक्लेरेशन करण्याची पद्धत बदलली आहे. यामध्ये आता आपण व्हेअर कीवर्ड यूज करतो आहे. बाकी सर्व सेम आहे. ओके. व्हेअर x इज इक्वल टू 5, व्हेअर y इज इक्वल टू 6, व्हेअर z इज इक्वल टू 6 x प्लस y. म्हणजे काय मित्रांनो? x मध्ये 5 आहे व्हॅल्यू, y मध्ये 6 आहे आणि z मध्ये ह्या दोघांची ॲडिशन आहे. सिंपल. त्यानंतर नोट्स काय सांगितले आहे ते आपण बघूया. व्हेअर कीवर्ड वॉज यूज्ड इन ऑल जावास्क्रिप्ट कोड फ्रॉम 1995 टू 2015. खरं आहे मित्रांनो. व्हेअर कीवर्डचा यूज जावास्क्रिप्टमध्ये 1995 पासून यूज केला जातो. 1995 पासून. त्यानंतर लेट एंड कॉन्स्ट कीवर्ड वेअर ॲड टू जावास्क्रिप्ट इन 2015. हे पण खरं आहे, की लेट एंड कॉन्स्ट कीवर्डचा उपयोग आपण 2015 नंतर करतो जावास्क्रिप्टमध्ये. त्यानंतर व्हेअर कीवर्ड शुड ओन्ली बी यूज्ड इन कोड रिटन फॉर ओल्डर ब्राउझर. ओके. त्यानंतर एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे ते कसं आहे, की यूजिंग लेट कीवर्ड. लेट कीवर्डमध्येही सिमिलर वे आपण पाठीमागे पाहिले त्याच प्रकारे आहे, की लेट x इज इक्वल टू 5, लेट y इज इक्वल टू 6 आणि लेट z इज इक्वल टू x प्लस y. काय होत आहे, की 5 व्हॅल्यू ही x मध्ये स्टोअर आहे, 6 ही व्हॅल्यू y मध्ये स्टोअर होत आहे. त्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन जी येणारी आहे, ती आपलं ते आन्सर झेडमध्ये स्टोअर आहे. त्यानंतर सिमिलरली कॉन्स्ट कीवर्डचा यूज करून केलेला आहे. तुम्ही बघू शकता कॉन्स्ट एक्समध्ये 5 व्हॅल्यू, त्यानंतर कॉन्स्ट वायमध्ये 6 व्हॅल्यू, कॉन्स्ट झेडमध्ये ह्या दोघांची ॲडिशन. ओके. तर आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, की कॉन्स्ट यूज केलेला आहे, लेट यूज केलेला आहे, व्हेअर यूज केलेला आहे. या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे? तर आपण व्हेरिएबल या तिघांपैकी कोणता व्हेरिएबल यूज करून आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन करू शकतो? तिघांपैकी तुम्ही कोणताही व्हेरिएबल यूज करून व्हेरिएबल कीवर्ड म्हणूया आपण, यूज करून तुम्ही करू शकता. पण यामध्ये काही ना काही डिफरन्स आहे. तर आता आपण कॉन्स्ट पासूनच बघूया. कॉन्स्ट नावातच आहे मित्रांनो कॉन्स्टंट. आपल्याला जी व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची असेल किंवा आपल्याला माहिती आहे जी व्हॅल्यू फिक्स आहे, तिची व्हॅल्यू चेंज नाही होणार आहे. अशा व्हॅल्यूला
आपण कॉन्स्ट मध्ये ठेवतो. कॉन्स्ट व्हेरिएबलचा यूज करतो किंवा कॉन्स्ट कीवर्डचा यूज करतो. यामध्ये होतं काय की व्हॅल्यू ही इम्युटेबल असते. इम्युटेबल म्हणजे कॅनॉट बी चेंज. ओके. तर आता कॉन्स्ट एक्स इज इक्वल टू 5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 आहे. तर मी एक्सची व्हॅल्यू आता चेंज नाही करू शकत. 5 ही एक्सची फिक्स व्हॅल्यू असेल. त्यानंतर लेट आणि व्हाय ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, हेही मी तुम्हाला सांगतो. लेट हा एक ब्लॉक लेव्हल असतो, कीवर्ड आहे किंवा व्हेरिएबल आहे आणि व्हॅर हा एक फंक्शन लेव्हल आहे. आता ह्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवूनच शो करतो. म्हणजे तुम्हाला समजेल व्हॉट आय से मी काय सांगतोय. तर आता आपण डायरेक्ट एक्झाम्पलकडे येऊ. एक्झाम्पल करताना मी तुम्हाला सांगतो, की एक्झाम्पल आपले कसे असेल. पहिले आपण बघूया व्हेरिएबल कसे आपण जावास्क्रिप्टमध्ये डिक्लेअर करतो. आता युजिंग ऑटोमॅटिक. युजिंग ऑटोमॅटिकमध्ये आपण कोणताही कीवर्ड यूज करत नाही. सिंपल मी एक्स घेतला, एक्समध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केली. त्यानंतर वायमध्ये मी 5 व्हॅल्यू स्टोअर केली आणि ओके, एक झेड घेतला. या झेडमध्ये दोघांची ॲडिशन असेल वाय, सॉरी वाय. ओके. आणि ह्या दोघांना झेडला मी प्रिंट करतो. ओके. झेडला मी प्रिंट करतो. आता तुम्ही बघू शकतात काय आन्सर येतं. ओके. आन्सर सॉरी चुकलं आहे. त्याच्या आधीचं हे बघा. ॲडिशन आली 15. ओके. 50 ही ॲडिशन आली. त्यानंतर आपण व्हेअर कीवर्डचा यूज करू. ओके. युजिंग व्हेअर इथे पण युजिंग व्हेअर त्यानंतर इथे पण युजिंग व्हेअर. ओके. आता आन्सर चेक करू. काय आन्सर येतं? ओके. काय आलं? 15 आन्सर. सेम आला आन्सर. आता लेट कीवर्डचा यूज करू. बघू काय आन्सरमध्ये चेंज आहे का नाही? युजिंग लेट. ओके. त्यानंतर इथे पण लेट. ओके. त्यानंतर इथे लेट. ओके. सेव्ह केला प्रोग्राम. आता बघू काय आन्सरमध्ये चेंज आहे का? नाही. आन्सरमध्ये तर काही चेंज नाही. 50 आहे. आता कॉन्स्ट बघूया. कॉन्स्टमध्ये काही चेंजेस होतात का नाही? कॉन्स्ट, कॉन्स्ट, कॉन्स्ट. ओके. सेव्ह केला प्रोग्राम. बघू एक्झिक्यूट करून काय आन्सर? नाही. इथे पण सेम आहे. मग डिफरन्स काय आहे? डिफरन्स आता मी तुम्हाला सांगतो. आता कॉन्स्ट पासून बघूया. कॉन्स्ट म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आपल्याला चेंज नाही करता येत. चेंज नाही करता येत याचा अर्थ कसा? तर मी तुम्हाला सांगतो. आता आपली एक्सची व्हॅल्यू काय आहे? 10. मी इथे पुन्हा एक एक्स नावाचा व्हेरिएबल घेतला. त्याला मी असाइन केली व्हॅल्यू 20. ओके. आणि मी एक्सला प्रिंट करतोय. बघा इथे ॲडिशन नाही होत आहे. इथे मी प्रिंट करतो आहे एक्सची व्हॅल्यू. तर आता काय येतं बघूया आन्सर. काय आला? मला एरर आला. एरर काय आला? असाइनमेंट टू कॉन्स्टंट व्हेरिएबल. म्हणजेच तो काय सांगतोय आपल्याला, "अरे बाबा, एक्सची व्हॅल्यू तू कॉन्स्टंट घेतलेली आहे किंवा कॉन्स्टंट कॉन्स्टंट व्हेरिएबलने डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे तू एक्सची व्हॅल्यू ही चेंज नाही करू शकत. तिची व्हॅल्यू ही नेहमी 10 असेल." ओके. याच जागी मी व्हेअर यूज करतो. व्हेअर कीवर्ड. ओके. मी इथे व्हेअर कीवर्डचा यूज केलेला आहे. आता आपण बघूया व्हॅल्यू एक्झिक्यूट करून. काय आलं? 20 आली. एक्सची व्हॅल्यू पहिले काय होती? 10 होती. आता काय झाली ती 20 झाली. कसं काय झाली? पहिले तर नाही झाली. आता कसं काय झाली? आता याच्यामुळे झाले, की मी इथे व्हेअर कीवर्ड यूज केला. व्हेअरमध्ये व्हॅल्यू ही इम्युटेबल नसते. इथे आपल्याला चेंज करता येते. ओके. व्हेअरचं तर समजलं. आता लेटनी करून बघू. लेट. काय आन्सर येतं तेही बघू. इथे आलं. एक्झिक्यूट केलं 20. म्हणजे आता सांगण्याचा अर्थ, की कॉन्स्टमध्ये व्हॅल्यू ही फिक्स असते. व्हेअर आणि लेटमध्ये आपण व्हॅल्यूला चेंज करू शकतो. आता हे तर समजलं. ओके. तर मग आता व्हेअर आणि लेटमध्ये मी दोघांपैकी कोणतं यूज करू? हा प्रश्न तुम्हाला आला असेल. तर मी तुम्हाला सांगतो. तर या दोघांमधला डिफरन्स मी एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला काय सांगितलं, की व्हेअर कीवर्ड हा एक फंक्शन स्पेसिफिक असतो आणि लेट कीवर्ड हा एक ब्लॉक स्पेसिफिक असतो. सांगण्याचा अर्थ असा, की आता तुमच्यासमोर एक मी एक्झाम्पल देतो. एक फंक्शन मी तयार करतो. कॉन्स्ट टेस्ट. टेस्ट नावाचं एक फंक्शन आहे. या फंक्शनमध्ये मी एक व्हेरिएबल असाइन करतो युजिंग व्हेअर कीवर्ड. व्हेरिएबल ए तिथे मी 10 व्हॅल्यू असाइन केली. त्यानंतर मी एक इफ कंडिशन लावतो. जर माझी व्हॅल्यू ए मध्ये असेल, तर मी
सिम्पली माझ्या a च्या व्हॅल्यूला प्रिंट करून देईल. इथे ट्रू नाही येणार, इथे a ची व्हॅल्यू प्रिंट होणार. त्यानंतर मी व्हॅर b घेतो इथे. व्हॅर b डिक्लेअर करतो आणि त्याची व्हॅल्यू 30 असेल. ओके. इथे मी व्हॅर कीवर्ड यूज करून आणि ह्या व्हॅरची व्हॅल्यू मी ह्या ही कंडिशनच्या बाहेर प्रिंट करतो. ओके. आता मी ह्या फंक्शनला कॉल करतो. टेस्ट. ओके. मी कॉल केला. आता बघूया आन्सर काय येतं. 10 and 30 बघू शकतात. A ची व्हॅल्यू प्रिंट झाली. त्यानंतर मी व्हॅर बी ह्या इफ कंडिशन मध्ये असाइन केला आणि त्याची व्हॅल्यू ह्या कंडिशनच्या बाहेर प्रिंट केली. ओके. एवढं तर समजलं. आता मी ह्या बी ला व्हॅर न करता लेट यूज केला. तर बी ची व्हॅल्यूचा आन्सर काय येईल आता ते बघूया. ओके. मला एरर शो झाला. एरर काय शो झाला? बी इज नॉट डिफाईन्ड. त्याला समजत नाहीये हा बी जावास्क्रिप्टच्या कंपायलरला समजत नाही की ह्या बी ची व्हॅल्यू नेमकी काय आहे आणि मी ती काय शो करू. कारण की मी इथे बी ला लेटने डिक्लेअर केलेला आहे. लेट हा ब्लॉक स्पेसिफिक असतो. नीट लक्षात घ्या की ब्लॉक स्पेसिफिक. या ब्लॉकच्या बाहेर ह्या बी ला काहीच व्हॅल्यू नाही आणि समजा मी ही बी या ब्लॉकमध्ये प्रिंट केला तर आता आन्सर काय येतं तेही बघूया. बघा मित्रांनो, 10 आणि 30 हे आन्सर प्रिंट झालेले आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये माझा सांगण्याचा अर्थ असा होता, की जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल म्हणजे काय आणि ते आपण कशाप्रकारे यूज करतो आणि कशाप्रकारे डिक्लेअर करतो. आता आपण मागील व्हिडिओमधले एक कन्सेप्ट बघूया, की जावास्क्रिप्ट ही कशाप्रकारे डिक्लेअर केली जाते. तर मी तुम्हाला सांगणारच होतो त्याचं एक्झाम्पल आता ह्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. हे आपल्यासमोर एक एक्झाम्पल आहे. यामध्ये जावास्क्रिप्ट ही पहिले इनलाईनने आपण बघूया. इनलाईन जावास्क्रिप्ट कशी आपण यूज करतो. आपल्यासमोर हा एक HTML चा स्ट्रक्चर म्हणू शकतात किंवा HTML चा कोड आहे. मी सध्या याला एक ना कमेंटमध्ये करत आहे. ओके. त्यामध्ये आता आपण इथे बघूया, की आपण इनलाईन जावास्क्रिप्ट कशी यूज करू शकतो. आपल्या बॉडीमध्ये HTMLच्या बॉडीमध्ये बेसिकली एक बटन घेतलेलं आहे मी. हे बटन कसं दिसत आहे, शो होत आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बटन आहे. ओके. ह्या बटनावर क्लिक केल्यावर मला एक अलर्ट मेसेज जनरेट करायचा आहे. ओके. त्या अलर्ट मेसेजमध्ये हाय हेमंत असं एक मेसेज असेल. ते मी कसं यूज म्हणजे प्रिंट करू शकतो किंवा जनरेट करू शकतो तो पॉपअप अलर्ट मेसेज युजिंग इनलाईन जावास्क्रिप्ट. ओके. इनलाईन JS. आता मी इथे बेसिकली इनलाईन JS मध्ये आपण आपल्या बटनवर स्टार्टिंग स्टॅक असतो आपला, त्यामध्ये मी एक ना ऑन क्लिक लिहितो. ऑन क्लिक त्या ऑन क्लिकमध्ये मी अलर्ट देतो. ओके. अलर्ट. अलर्टमध्ये मी बेसिकली लिहितो की हाय हेमंत. तुम्ही बघू शकता. या अलर्टमध्ये हाय हेमंत. ऑन क्लिक काय आहे? एक लिहिण्याची पद्धत आहे. पद्धत म्हणजे ऑन क्लिक हा एक इव्हेंट म्हणू शकतात तुम्ही. इव्हेंटच आहे तो. त्या इव्हेंटनुसार मी ह्या बटनवर क्लिक केल्यावर हा अलर्ट मेसेज मला शो होणार आहे. म्हणजेच मी जावास्क्रिप्ट यूज केली. कशाप्रकारे? इनलाईन जावास्क्रिप्ट यूज केली. ह्या बटनमध्येच मी जावास्क्रिप्ट यूज केली. आता याचा आन्सर बघूया आपण. ओके. इथे आलो. जस्ट रिफ्रेश केला कोड आणि क्लिक केलं. तुम्ही बघू शकतात हाय हेमंत. आता तुम्हाला समजलं की इनलाईन जावास्क्रिप्ट आपण कशी यूज करतो. आता मला सांगायचं आहे की आपण इंटरनल जावास्क्रिप्ट कशी यूज करतो. इंटरनल जावास्क्रिप्ट म्हणजे असं की इथे मी ऑन इनलाईन करत होतो. इनलाईन म्हणजे आपण टॅगमध्येच आपल्या HTMLच्या एलिमेंट्समध्येच आपण जावास्क्रिप्ट यूज करत होतो. आता तसं न करता आपल्या HTML बॉडीमध्ये आपण जावास्क्रिप्ट यूज करू. HTML बॉडीमध्ये जावास्क्रिप्ट यूज करण्यासाठी आपण काय करतो? स्क्रिप्ट टॅगचा यूज करतो. स्क्रिप्ट टॅगनुसार आपण इंटरनल जावास्क्रिप्ट आपण यूज करतो. पण ती स्क्रिप्ट टॅग आपण कुठे यूज करतो? आपल्या हेडर पोझिशनला, आपल्या HTML डॉक्युमेंटच्या टॉप ऑफ सेक्शनमध्ये आपण स्क्रिप्ट टॅग यूज करतो. स्क्रिप्टमध्ये मी हे लॉजिक लिहिलेलं आहे. लॉजिक काय आहे?
एकदम सिंपल आहे. एक फंक्शन क्रिएट केलेला आहे my1 नावाचा. त्यामध्ये मी ह्या बटनाचा रेफरन्स गेट केलेला आहे आयडी थ्रू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. त्यावर एक इव्हेंट फायर केलेला आहे. इव्हेंट काय आहे? क्लिकचा. मला त्या मी त्या बटनावर क्लिक केल्यावर मला अलर्ट मेसेज येणार आहे, जनरेट होणार आहे, हाय हेमंत. ओके, हाय हेमंत. आणि इथे मी काय सिम्पली एक हे फंक्शनच्या बाहेर मी लिहिलेलं आहे डॉक्युमेंट डॉट ॲड इव्हेंट लिस्नर डॉम कंटेन लोडर my1. इथे मी माझा हा फंक्शन पास केलेला आहे. डॉक्युमेंट कंटेन लोडर हे एक इव्हेंट बनवू शकतात. म्हणजे माझा डॉक्युमेंटचा कंटेंट जेव्हा लोड होईल, मी त्या बटनावर क्लिक केल्यावर माझं पेज लोड होईल, तेव्हा मला एक पॉपअप जनरेट होणार, हाय हेमंतचा अलर्ट मेसेज. आता हे बघूया. ओके, इथे येऊ, इथे पुन्हा रिफ्रेश करतो आणि बघा, हाय हेमंत आला मेसेज. हे आपण कशा प्रकारे यूज केलेलं आहे इंटरनली. ओके, याला इंटरनली. आता एक्सटर्नल जावास्क्रिप्ट म्हणजे काय? तेही मी तुम्हाला सांगून देतो. एक्सटर्नल जावास्क्रिप्टमध्ये आपण एवढा कोड, ओके, हा कोड मी इथून जस्ट कॉपी करतो. ओके, हा कोड मी इथे कॉपी केलेला आहे, राइट? कोडला कॉपी केलं, आता रिमूव्ह करतो. इथे मी फक्त लिहिणार स्क्रिप्ट. ओके, इथे एसआरसी नावाचा एक ॲट्रिब्यूट असतो. ॲट्रिब्यूटच म्हणूया आपण याला. या ॲट्रिब्यूटमध्ये आपण इथे एक फाईल तयार करू. एक नवीन फाईल मी जनरेट करतो. त्या जनरेट फाईलला मी म्हणतो की test1.js. ओके, test1.js ही फाईल घेतली मी इथे. इथे पुन्हा आलो आपल्या HTML कोडमध्ये. ह्या एसआरसीमध्ये मी तीच फाईल पास करून देतो. test1.js, test1.js आणि मी सिम्पली हा टॅग क्लोज करून देतो. ओके, माझी एक्सटर्नल जावास्क्रिप्ट मी इथे आपल्या HTML डॉक्युमेंटमध्ये ॲड केली. आता सिम्पली मी test1.js कडे आलो आणि इथे मी माझी जावास्क्रिप्टचा कोड अप्लाय केला. जावास्क्रिप्टचा कोड अप्लाय करतो म्हणजे कसा, की इथे आलो. इथे मी अप्लाय केला. ओके. आता तुम्ही बघू शकतात, की आन्सर काय येतात. हाय हेमंत. ओके. बघा, हाय हेमंत आलं. अशा प्रकारे आपण जावास्क्रिप्ट डिक्लेअर करतो. डिक्लेअर करण्याचे 3 प्रकार कोणते? इनलाईन, इंटर्नल, एक्सटर्नल. या व्हिडिओमध्ये मी आशा करतो माझी कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. काही तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनला मेसेज करू शकता. मी जरूर त्याला रिप्लाय देईल आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय मित्रांनो. थँक्स.